तू या अवकाळीत राहत जा आणि जसं मीनं सांगितलं तसंच ऐकत जाय. अव्वा माय ऐकून तर घ्या. चुप, बिलकुल चुप. जास्त भादर नाही करायचं, नाही तर मायापेक्षा वाईट नाही कोणी. नाही व आई, ते मासंग कशाला भांडतील. रात्री ना माझं डोकं दुखत जाय, त्यानं तुला आवाज तसा येत असेल. ते तर मासंगला चांगले राहतात. हो चल, तुम्ही काय मग ठेवतो मी फोन. हो तर सकाळी जे तुझ्या माया भांडण झालं ते तू या आईला सांगू शकली असती ना. अहो, नवरा बायको म्हणजे तर भांडणं होतच राहतात. आज आपण भांडणं करू, दुसऱ्या दिवशी एकत्र होऊ. पण जर मी माझ्या आईला सांगितलं असतं की आपल्यामध्ये भांडणं झाले, त्यांची नजर तुमच्याविषयी एकटीच राहिली असती आणि ते मला पाहिजे नाही. एका नवऱ्याची इज्जत त्याच्या बायकोमुळेच असते ना. नवरा बायकोचे भांडणं तर होतच राहतात, परंतु आपण आपले भांडणं बाहेर सांगून आपल्याच नात्याची किंमत कमी करतो. मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा.